घरात मुलं वगैरे सगळेजण कुठेतरी कॅम्पला गेलेत. ते तिथून परत यायच्या आधी गुरुकुलाला सील लागायलाच पाहिजे. आई असं कसं डायरेक्ट सील लावू शकतो? कायद्याची म्हणजे प्रोसिजर आहे, त्याच्याप्रमाणेच जावं लागेल आपल्याला. एकदम सील लावलं तर त्यांच्याकडेही पर्याय उरेल आणि ते आपल्यावर केस करू शकतील. हे सगळं आपल्या अंगाशी आहे. आपलं नाही, तुझ्या अंगाशी. बरं ठीक आहे. अबीर, तू व्यंकटेशींना फोन करून काय कळवलंस की आम्ही मागून येणार आहोत? ते काय असते ना ग आई, मी जेव्हा त्यांना फोन केला होता तेव्हा ते खूप घाईत होते आणि मुलं खूप जोरात ओरडत असतात बघ, बस सोडा बस सोडा बस सोडा. म्हणून माझ्या तोंडातून सहज ते निघालं की तुम्ही पुढे जा, आम्ही मागून येतो. सॉरी ना आई. तुझ्या तोंडून सहज निघालं पण ते खरंच गेलेत आता. इथून काय आपण गुरुकुलापर्यंत चालत जायचं आता? आई मला काय माहिती. नको टीचर, तुम्ही आमच्या गाडीतून चला ना. अरे नाही ओवी बाळा, तुम्ही जा, आम्ही बघू काहीतरी. उगाच आमच्यामुळे तुम्हाला त्रास नको ना. हो सावली टीचर, तुम्ही आमच्या गाडीतून चला. आमची गाडी ना तुमच्या बसच्या आधी पोहोचेल, 100% गॅरंटी आहे. काय ओवी? हो. चला ओवी, अबीर आणि मी मागे बसायचा, आपल्याला गेम खेळायचा आहे. आणि मी कुठे बसणार? तुम्ही टापावर. ए बबलू काका, काही काय बोलू नको. टीचर, तुम्ही माझ्या बाबाच्या शेजारी बसा. आमच्या ड्रायव्हरला सोबत मिळेल. नाही, मला कळलं नाही. माझ्या अंगाशी येईल म्हणजे या सगळ्यात आपण एकत्र आहोत ना? आहोत ना, आपण एकत्रच आहोत. ते फक्त आपल्याला माहिती आहे, बाहेरच्या लोकांना ठाऊक नाहीये ते. आणि गुरुकुलाच्या जागेचं असं काहीतरी होतंय म्हटल्यावरती जगन्नाथ आपल्याला इथे जाब विचारायला येणार. आय एम व्हेरी शुअर. आणि त्यांनी आपल्याला प्रश्न विचारल्यानंतर त्याला हे कळायला नकोय की या सगळ्या कारस्थानाच्या मागे माझा हात आहे. आणि म्हणूनच सगळ्या कागदपत्रांवरती, कारवाईवर तुझं नाव असायला पाहिजे. कळलं? इथे माझंच नाव आहे. पण मला एक सांग, त्या जगन्नाथची तुला भीती वाटते का? तू काय बोलतोयस राजकुमार? भीती हा शब्द माझ्या डिक्शनरीतच नाहीये. आणि त्याला मी मिळणार? वेडा आहेस का? मी सध्या ना माझ्या स्वभावाच्या विरुद्ध काम करते. म्हणजे मी पडद्यामागून वार करते, पडद्यामागून सगळी सूत्र हलवते, विच इज सो नॉट लाईक मी. काय झालं बाळा, एवढं गपचूप का बोलतेस तू? काकू, मी तुला मोठं सिक्रेट सांगितलं तर तू मला लिटर मध्ये काय देशील? आत्ता कळलं मला, भूक लागली ना. काय हवंय सांग. काकू, खूप मोठं सिक्रेट आहे. महत्वाचं आहे का सिक्रेट? मग सांगा काय सिक्रेट आहे. आधी तू काय देणार सांग. शुभ्रा बाळा, ते खूप चुकीचं आहे, असं नाही करायचं. तुला काय हवंय ते सांग, मी तुला देते. सिक्रेट सांगायची काही गरज नाही. मॅगी पाहिजे का? पण एक्स्ट्रा चीज. ओके मॅडम, एक्स्ट्रा चीज वाली मॅगी बनवते. ओके. आता ऐक, आपल्या ओवीचा गाण्याचा क्लास लवकरच बंद होणार आहे. नाही बाळा, असा कसा बंद होईल? असं काही होणार नाहीये. काकू, मी खरं सांगते. असं कसा बंद होईल ओवीचा क्लास? एवढा चांगला चालू आहे. नाही बाळा, ऐक, तू काहीतरी चुकीचं ऐकलं असशील. हा, मी मॅगी बनवते. जाऊ दे, क्लास बंद होईल तेव्हा कळेल तुला. मला हीच गोष्ट ऐकायची. अभि, पुढं काय झालं सांग. राणी महल सोडून गेल्यानंतर राजाने तिला अडवलं का? कोणाची चूक आहे याच्यात? चूक त्या राजाचीच असते ना ग, कारण की राणी रागात असते ना. मग राजाने तिचा हात पकडून तिला थांबवायला पाहिजे होतं, पण राजाने तसं केलंच नाही, म्हणून राजाची चूक असते. ए अबीर, तू काहीतरी खोटं सांगतोयस. राणीची चूक असते. राणीचं राजावर इतकं प्रेम असताना ती त्याला सोडून का गेली? याच्यात राणीची चूक आहे. राजाची. राणी, राजा, राणी, राजा. हे का बसा, माझी चूक आहे.
तुम्हाला दोघांना गोष्ट सांगायला सांगितली मी. बरी आहेस ना? आम्ही खेळतोय ना. आई राजकुमार तुम्ही ना हिचे खूप जास्त लाड पुरवताय आणि ही आपल्या मागे जाऊन काय दिवे लावते तू मला नाही माहित. काय केलं तिनं? सांगू ना काय केलंस तू उड्या मारत गेलेली अमृताताईंकडे त्यांना सांगितलंय माझ्याकडे मोठं सिक्रेट आहे त्या ओवीचा गाण्याचा क्लास लवकरच बंद पडणार आहे. जरा गप्प बसशील का तू? तिच्या समोर काही बोलू नको. असं नाही बोलतो आई. ऐक ना शुभ्रा, तू अमृता काकूला काही सांगितलंस का? असं तुला सांगितलं ना, मी पिंकी प्रॉमिस दिला की नाही की कोणाला सांगायचं नाही. तू सांगितलं नाहीस तर वीकेंडला आपण मॉलमध्ये जाऊ, तरी तू जाऊन सांगितलंस. खोटाल द्या तुम्ही दोघं. तुम्ही कधीच तुमचा प्रॉमिस पाळत नाही. मागच्या वेळी म्हणले होता गेम देणार पण दिलाच नाही, म्हणून मी काकूला सांगायला गेली. ए बाई इथून पुढे सगळे प्रॉमिस पाळतो तुझे काम धंदे सगळं सोडतो तुझे प्रॉमिसेस पाळत बसतो तोंड बंद ठेवशील इथून पुढे. मोनिका इकडे. शुभ्रा इथे ऐक, तुझ्या मम्मा आणि डॅडूचं मला काही माहित नाही, पण तुझा माझ्यावर विश्वास आहे की नाही? मी प्रॉमिस पाळते की नाही? मग मी तुला प्रॉमिस करते की एक दिवस ना आपण चौघही जण रिसॉर्टवर जाऊ आणि असंच पकडापकडी खेळ. ओके? पण माझी एक अट आहे. मला माहिती आहे आऊ तुझी अट. अच्छा, काय माहितीये तुला? मी अजून कोणाला सिक्रेट सांगणार नाही. सगळं तर सांगून झालंय अजून काय राहिलंय.